Okay, next point, that is our steel bridge. Okay, steel is largely used in construction of bridge. Okay, steel is largely used in construction of bridge for short as well as long span. Steel has been recognized as economic option for a range of bridges, for long span bridges, railway bridges, footbridges, and medium span bridges. The world's first cast iron bridge was built at Telford in 1779 by Abraham Darby. Steel bridges now have a proven lifespan extending to well over 100 years. Okay. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा की जास्तीत जास्त कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून आपण काय यूज करतो, स्टील, बरोबर. आणि हे स्टील यूज करून आपण डायरेक्ट फक्त स्टीलचा ब्रिज कन्स्ट्रक्ट करतोय. ओके. आता हे स्टीलचा ब्रिज कन्स्ट्रक्ट का करतो, तर सगळ्यात महत्त्वाचं काय की हा जास्तीत जास्त लवकर आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो, कारण का ऑलरेडी मेंबर तयार असतात आणि आपल्याला फक्त इन्स्टॉल करायची गरज असते. ओके. आता तुम्ही जास्तीत जास्त ब्रिज बघितले असतील बघा, रेल्वे ब्रिज हे स्टील ब्रिज असतात. सगळ्यात महत्त्वाचं काय की जे काही स्टील ब्रिज आहेत ते सगळ्यात फास्ट कन्स्ट्रक्ट होतात आणि काय होतं की ह्याची लाईफ पण जास्त असते. कमीत कमी 100 वर्षापेक्षा जास्त हे काय होतात, राहतात आणि ड्युरेबल आहे, अशी स्ट्रेंथ त्याची 100 वर्षापर्यंत राहते. ओके. तर हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे की जो की सगळ्यात कमी वेळेत आपण जास्तीत जास्त मोठा ब्रिज तयार करू शकतो. ओके. आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय की याचे शॉर्ट स्पॅन ब्रिज आणि लॉंग स्पॅन ब्रिज असे 2 टाईपमध्ये आपण ब्रिज तयार करू शकतो. म्हणजे काय, जिथं आपल्याला लहान ब्रिज तयार करायचं आहे की कमी विड्थ असणारा ब्रिज. ओके. म्हणजे ज्याचं डिस्टन्स जे 2 टोकांमधलं डिस्टन्स आहे ते कमी असेल तरी पण आपण हा कन्स्ट्रक्ट करू शकतो, आणि एकदम जास्त मोठा असेल तरी पण आपण हा लॉंग स्पॅन ब्रिज कन्स्ट्रक्ट करू शकतो. ओके. The world's first cast iron bridge was built at Telford in 1779 by Abraham Darby. ओके. आता बघा, सगळ्यात पहिला कास्ट आयर्न ब्रिज कुठं कन्स्ट्रक्ट केला होता, टेलफोर्ड. ओके. टेलफोर्ड इथं कन्स्ट्रक्ट केला कधी, 1779 मध्ये. ओके. आणि कुणी, बाय अब्राहम डार्बी. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टील ब्रिज हॅव प्रूवन लाईफ स्पॅन एक्सटेंडिंग वेल ओव्हर 100 इयर्स. ओके. म्हणजे कुठलाही स्टील ब्रिज जर आपण कन्स्ट्रक्ट केला चांगला व्यवस्थित पद्धतीनं तर तो कमीत कमी 100 वर्ष तरी टिकून राहतो. ओके. दिस इज स्टील ब्रिज. ओके. जसं की तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकताय, दिस इज अ स्टील ब्रिज. क्लासिफिकेशन ऑफ स्टील ब्रिजेस. Steel bridges are classified according to the type of traffic carried, the type of main structural system, the position of the carriageway relative to the main structural system. Okay. आता इथे बघा सर, प्लीज क्लोज दॅट डोर. थँक्यू सर. ओके. तर इथं जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकताय असे हे स्टील ब्रिजचे टाईप आहेत. आता पहिला टाईप काय की याच्यावरून जे ट्रॅफिक वाहतंय, ओके, म्हणजे 2 व्हीलरसाठी, 4 व्हीलरसाठी किंवा हेवी व्हेकलसाठी, म्हणजे कुठल्या टाईपचं ट्रॅफिक याच्यावरून जाणार आहे, ट्रान्सपोर्टेशन आपण कुठल्या पद्धतीने करणार आहे याच्यावरून याचा टाईप पडतो. दुसरी गोष्ट, याचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके. हे पूर्ण स्टील आहे किंवा स्टील आणि RCC कॉलम घेतलेले आहेत, अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चरल टाईप आहे त्याच्यानुसार याचा काय पडणार आहे, टाईप पडणार आहे. ओके. नेक्स्ट आहे पोझिशन ऑफ कॅरेजवे रिलेटिव्ह टू द मेन स्ट्रक्चरल सिस्टीम. म्हणजे जो काही मधला कॅरेजवे आहे तो कुठल्या टाईपचा आहे किंवा कशा प्रकारचा आपण कन्स्ट्रक्ट करणार आहे याच्यावरून याचे टाईप पडतात. हे काही तुम्हाला विचारणार नाही तरी पण. ओके. सो दीज आर द टाईप्स ऑफ स्टील ब्रिज. ओके. नेक्स्ट आहे रेनफोर्स कॉन्क्रीट ब्रिज. ओके. रेनफोर्स कॉन्क्रीट ब्रिज मीन्स RCC bridge. Okay. So RCC bridges are the earliest form of bridges. They are easy to construct. Arches are preferable where bending moment is more
अँड दे आर इझी टू डिझाईन. ओके, आता बघा सगळ्यात महत्वाचं काय की या पिक्चरमध्ये तुम्ही हा ब्रिज बघू शकताय. ओके, तर याच्यामध्ये कुठं कॉलम आहे का रे? हा जो ब्रिज दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये कुठं कॉलम आहे? येस आहे. आय कांट हिअर वॉइस. कॅन यू रिपीट? नो. ओके, दिसत नाहीये, बरोबर आहे. म्हणजे इथं कुठल्याही प्रकारे मध्ये कॉलम घेतलेला नाही. पण पूर्ण जी नदी आहे जी पूर्ण तुम्हाला ही नदी दिसते त्याच्या दोन्हीकडे फक्त आपण काय घेतलेले कॉलम घेतलेले आणि डायरेक्ट काय केलेले याच्यावरून आहे असा ब्रिज कन्स्ट्रक्ट केलेला आहे, बरोबर आहे. मध्ये कुठल्याही प्रकारचा एखादा पण कॉलम नाही, बरोबर. मग अशा प्रकारचे ब्रिज कन्स्ट्रक्ट करताना जास्तीत जास्त आपण काय करतो? आर्च डिझाईन प्रेफर करतो. ओके, हा जो तुम्हाला आर्चेस दिसतात की नाही म्हणजे ज्याची लेंथ जास्त आहे आणि ज्याची बेंडिंग मुवमेंट जास्त आहे अशा ठिकाणी आपण काय करतो? हे आर्च डिझाईन प्रेफर करतो. ओके, आणि हे डिझाईन करायलाही सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय हे कन्स्ट्रक्ट करायलाही सोपं आहे, कारण का आपण कुठल्याही शेपमध्ये याला मोल्ड करू शकतो. ओके, दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ आरसीसी ब्रिज. ओके, हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? येस सर. ओके, तर या प्रकारचे ब्रिजेस आपण काय करू शकतो? आरसीसी ब्रिज कन्स्ट्रक्ट करू शकतो. ओके, साइट सिलेक्शन फॉर आरसीसी ब्रिज: स्ट्रेट रीच ऑफ द स्ट्रीम, गुड फाउंडेशन, वेल डिफाइंड फर्म बँक्स, मिनिमम विड्थ ऑफ क्रॉसिंग अप्रोचेस. ओके, आता सगळ्यात महत्वाचं काय तर जी काही स्ट्रीम आहे म्हणजे हे जी वाहणारी नदी आहे याच्यावरून कशा प्रकारे आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करणार आहे. ओके, डायरेक्ट सरळ करणार आहे की तो कर्वेचर आहे, तर त्या पद्धतीने आपण त्याचे साईट सिलेक्शन करणार आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं गुड फाउंडेशन. ओके, गुड फाउंडेशन म्हणजे काय? हे जे दोन्ही अबटमेंट तुम्हाला दिसत आहेत दोन्ही टोकाला, दोन्ही नदीच्या दोन्ही टोकाला तर हे जे अबटमेंट किंवा फाउंडेशन तयार केलेलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिथं कुठल्या प्रकारची सॉईल आहे, तिथं हार्ड स्टार्टा कुठंपर्यंत आहे किंवा कुठल्या प्रकारचं फाउंडेशन आपण तिथे यूज करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ते सॉईल इन्व्हेस्टिगेशन करून ठरवत असतो. म्हणजे साईट सिलेक्शन करताना तिथं कुठल्या प्रकारची सॉईल आहे, हार्ड स्टार्टा कुठंपर्यंत आहे, किती डीप आहे, हे सगळं तिथं फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, वेल डिफाईन्ड फर्म बँक. ओके, जे काही बँक आहे म्हणजे काय म्हणतो बँकला आपण? व्हॉट इज मीन बाय बँक? नदीचा जो किनारा आहे, ओके, ज्या कडा आहेत त्या फर्म पाहिजे जेणेकरून आपलं व्यवस्थित ब्रिज तो स्टेबल तिथं कन्स्ट्रक्ट करता येईल. ओके, बँक म्हणजे कडा, किनारा. ओके, मिनिमम विड्थ ऑफ क्रॉसिंग. आता जे काही विड्थ आहे याची ती किती पाहिजे आपल्याला किंवा किती मिनिमम ठेवता येईल याचा विचार करायचा आहे, कारण का जेवढा लॉंगेस्ट ब्रिज होईल तेवढा आपला जास्त हेवी डिझाईन करायला लागणार आहे. ओके, आणि त्याचे अप्रोचेस कसे आहेत म्हणजे कुठले मार्ग याच्यावरून कसे कसे जॉईन होणार आहेत आणि कुठल्या प्रकारचं ट्रॅफिक याच्यावरून जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण साईट सिलेक्शन करताना कन्सिडर करतो. ओके, it is not always possible to provide straight deck when horizontal curves are to be provided in the following design speed to be considered. ओके, आता बघा कधी कधी आपलं ब्रिज सरळ असतात, ठीक आहे, पण प्रत्येक वेळेस हे ब्रिज आपण नदीवरून सरळच डेक असतील असं नाही आहे. कधी कधी आपण कर्वेचर ब्रिज सुद्धा घेतो. बघितलंय सगळ्यांनी कर्वेचर ब्रिज? जो हॉरिझॉन्टल कर्व आहे त्या पद्धतीनं ब्रिज असतो, बघितलाय? यस, इज इट ऑडिबल टू ऑल ऑफ यू? Yes, yes, sir. कर्वेचर ब्रिज बघितलाय सगळ्यांनी किंवा फ्लायओव्हर बघितलाय सगळ्यांनी?
फ्लायओव्हर सगळे काही स्ट्रेट असतात का रे? असतात का? येस, असतात का? नसतात, बरोबर आहे. तर आपल्याला हॉरिझॉन्टल कर्व द्यायला लागतो, बरोबर. तर हा हॉरिझॉन्टल कर्व जो असतो तो आपण कसा द्यायला पाहिजे बघा. इथं एक स्टँडर्ड त्यांनी व्हॅल्यूज दिलेले आहेत की डिझाईन स्पीड समजा एक 80 किलोमीटर असेल, त्याला आपण जर ब्रिज कन्स्ट्रक्ट करत असो तर त्याची जी काही रेडियस आहे त्या कर्वची किती असायला पाहिजे? 300 आणि ॲब्सोल्यूट 240. सो या पद्धतीनं आपल्याला जे काही फ्लॅट ग्राउंड आहे, फ्लॅट कंट्री आहे, तिथं आपण या प्रकारचा ब्रिज तयार करू शकतो. ओके. आणि ज्यावेळेस हिली कंट्री असते म्हणजे डोंगराळ भाग असतो त्यावेळेस आपण कसं करायला पाहिजे? डिझाईन स्पीड बघा समजा 48 किलोमीटर असेल तर त्याची मिनिमम रेडियस ही किती पाहिजे? रुलिंग 120 मीटर आणि ॲब्सोल्यूट 90 मीटर. सो दीज आर द व्हॅल्यूज, स्टँडर्ड व्हॅल्यूज, and as per that values you have to design that particular curves or curve bridges. Okay. Next, suspension bridge. Okay, next type is suspension bridge. Okay, so suspension bridge जो आहे बघितलंय? कोणाला माहिती आहे सस्पेन्शन ब्रिज वगैरे? कधी ऐकलंय? यस, कोणी बघितलंय सस्पेन्शन ब्रिज? आपल्या महाराष्ट्रात आहे कुठं? नाही पाहिलं सर. ठीक आहे. Suspension bridge is a type of bridge in which the deck, the loading bearing portion, okay, the load bearing portion, okay, deck means the load bearing portion is hung below suspension cables on vertical suspenders. Okay, जसं की आता इथं बघा, दिस इज अ डायग्राम ऑफ सस्पेन्शन ब्रिज. हा जो तुम्हाला डेक दिसतोय हा स्ट्रेट, हा जो डेक आहे तो कशाने हंग केलेला आहे? कशाने टांगता ठेवलेला आहे? ह्या सस्पेंडर केबल्सनी. ओके, ह्या ज्या केबल्स आहेत त्या केबल्सनी हा डेक बांधलेला आहे, बरोबर आहे. असा एकदम टाईट हंग केलेला आहे, बरोबर आहे. आणि ही जी मेन केबल आहे या मेन केबलला ह्या बाकीच्या केबल काय केलेल्या आहेत? अटॅच केलेल्या आहेत. आणि ही मेन केबल कुठं अँकर केलेली आहे? साईडला, म्हणजे कुठं? जिथं अबटमेंट आहे, जे फाउंडेशन आहे तिथं आपण ही काय केलेली आहे? मेन केबल त्याला जॉईन केलेली आहे. आणि ही जी मेन केबल आहे, 1 minute I will take annotation. ओके, ही जी मेन केबल आहे ती अशी बरोबर सगळीकडं या पद्धतीनं टाईट बांधलेली, बरोबर आहे. आणि या मेन केबलला ह्या सगळ्या वर्टिकल ज्या केबल आहेत त्या आपण काय केलेले आहेत? बांधलेले आहेत. आणि याला जो हा डेक आहे पूर्ण, हा काय केलेला आहे? याला बांधलेलं आहे, लटकावलेलं आहे, बरोबर आहे, टांगता ठेवलेलं आहे. सो दिस इज सस्पेन्शन ब्रिज. याला काय म्हणतो आपण? सस्पेन्शन ब्रिज. आणि हे जे आहेत हे टॉवरचं फाउंडेशन आहे. ओके, या प्रकारचे हे फाउंडेशन आहेत आणि याच्यातून आपण हा टॉवर उभारतो, इरेक्ट करतो, कन्स्ट्रक्ट करतो आणि याला ह्या केबल अटॅच करतो. सो दिस इज सस्पेन्शन ब्रिज. समजलं सगळ्यांना? येस, आय थिंक. Yes, sir. येस, थँक्यू. हेडफोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऐकायला येत नाही. ओके, ठीक आहे. तर या प्रकारचे काय असतात? सस्पेन्शन ब्रिज. आता सांगा, या प्रकारचे ब्रिज आपल्या महाराष्ट्रात आहेत? कोणी बघितलेत? मुंबईत. यस, मुंबईत, बरोबर, व्हेरी गुड. काय नाव आहे त्याचं? बँड्रा सिलिंग वगैरे कोणी ऐकले? ओके, तर ते जे ब्रिज आहेत ते सस्पेन्शन ब्रिजचे टाईप आहेत. जे सस्पेन्शन ब्रिज आहे तो
ओके, आपण बघूया, आपल्याकडे आहे पिक्चर ते. ओके, first suspension bridge was built in 1433 in eastern Bhutan by Thangtong Gyalpo. ओके, सो इन ईस्टर्न भूतान थँगटॉंग गॅल्पो यांनी काय केलेलं आहे, 1433 मध्ये सस्पेन्शन ब्रिज बांधलेलं आहे. तो पहिला ब्रिज होता. ओके, सस्पेन्शन ब्रिज इज जनरली प्रिफर्ड व्हेन द स्पॅन इज मोर दॅन 200 मीटर फॉर रोडवे और 300 मीटर फॉर लाईट ट्रॅफिक लाईक मोटर्स. ओके, म्हणजे 200 किंवा 300 मीटरपेक्षा जर जास्त त्याची लेंथ असेल तर आपण काय करतो, सस्पेन्शन ब्रिज प्रेफर करतो. देर आर 2 टाइप्स ऑफ सस्पेन्शन ब्रिजेस, अनस्टिफन डेक टाइप सस्पेन्शन ब्रिज अँड स्टिफिंग गर्डर टाइप सस्पेन्शन ब्रिज. ओके, तर आता बघा, जास्तीत जास्त काय होतं, जिथं 200 ते 300 मीटर म्हणजे जास्त लांब जर ब्रिज असेल तर आपण जास्तीत जास्त काय करतो, सस्पेन्शन ब्रिज प्रेफर करतो आणि त्याचं डिझाईन या पद्धतीनं केलेलं असतं. ओके, म्हणजे या पद्धतीनं आपण कन्स्ट्रक्शन करतो, जसं की या पिक्चरमध्ये दाखवलेलं. ओके ओके, तुम्हाला तो बँड्रा सिलिंग दाखवतो. ओके, दिस इज अ बँड्रा सिलिंग. ओके, द बँड्रा वरळी सिलिंग जो आहे या पद्धतीने बघा. ऑफिशियल नेम राजीव गांधी सिलिंग, कॅरीज 8 लेन्स ऑफ ट्रॅफिक. बघा किती लेन आहेत, आता आपल्या इथं आहे तो किती, 2 लेन 4 लेन इथंपर्यंत असतो, पण हा जो ब्रिज आहे तो किती लेनचा आहे, 8 लेन. ओके, आणि डिझाईन केबल स्ट्रेट, लेंथ 5.6 किलोमीटर. आता बघा याची लेंथ किती आहे, 5.6 किलोमीटर एवढा लांब हा ब्रिज आहे. ओके, विड्थ 40 मीटर, ओपन 30 जून 2009. सो दिस इज बँड्रा वरळी सिलिंग. ओके, आणि हे ब्रिजचे जे काही आपण राईटअप काहीच केलेलं नाही, ते राईटअप तुमचं तुम्ही कंप्लीट करताय सगळे, जेवढं काही राईटअप असेल ते ब्रिजचं. हो सर. यस, करताय. हा सर, करतो. ओके, बिकॉज वी हॅव टू कवर लॉट ऑफ पोर्शन. ओके, विदिन टाइम. Okay, we'll see comparison between RCC bridge, steel bridge and suspension bridge. Okay, suspension bridge. First, steel cable, concrete or steel deck used as construction material. Okay, construction material कुठलं यूज करतोय सस्पेन्शन ब्रिज मध्ये बघा, स्टील केबल, जे काही केबल आपण यूज करतोय सस्पेन्शन ब्रिज मध्ये. नेक्स्ट, कॉन्क्रीट और स्टील डेक, जो काही डेक आहे पूर्ण जो ब्रिजचा ज्याच्यावरून आपण ट्रॅव्हल करतो तो डेक, तो कुठला असणार आहे बघा, एकतर कॉन्क्रीट असेल किंवा स्टील डेक. ओके, आता स्टील ब्रिजमध्ये काय बघा, स्टील फ्रेम्स अँड कॉन्क्रीट डेक यूज्ड. ओके, आता स्टील ब्रिजमध्ये काय करतोय की ज्या काही फ्रेम्स आहेत त्या सगळ्या आपण काय करतोय, स्टीलच्या यूज करतोय, आणि जो डेक आहे तो मे बी कॉन्क्रीटचा आपण यूज करतोय. ओके, नेक्स्ट, RCC ब्रिजमध्ये पूर्ण काय असणार आहे, RCC असणार आहे. RCC मीन्स रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं स्टील ब्रिज बघायचं म्हणलं तर जे काही रेल्वे ब्रिज आहेत ते आपण बघू शकतो, हे जास्तीत जास्त काय असतात, स्टील ब्रिज. ओके, आणि RCC ब्रिज म्हणलं तर जे काही आपल्या आसपास जे सगळे ब्रिज आहेत ते सगळे कसे आहेत, RCC ब्रिज आहेत, बरोबर. नेक्स्ट, बेटर टू विथस्टँड अर्थक्वेक मुवमेंट्स दॅन हेवियर अँड मोर रिजिड ब्रिजेस. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यावेळेस अर्थक्वेक होतो त्यावेळेस जास्तीत जास्त ड्युरेबल राहतो तो म्हणजे सस्पेन्शन ब्रिज. जेवढं नुकसान स्टील ब्रिजला किंवा RCC ब्रिजला होणार आहे तेवढं नुकसान ह्या सस्पेन्शन ब्रिजला होत नाही, बरोबर. म्हणजे बेटर विथस्टँड अर्थक्वेक मुवमेंट्स दॅन हेवियर अँड मोर रिजिड ब्रिजेस. म्हणजे जे काही रिजिड ब्रिज आहेत, आता हे कॉन्क्रीट ब्रिज वगैरे जे असणार आहे ते काय असणार आहे, रिजिड ब्रिज असणार आहे. ओके, त्याच्यापेक्षा हा सस्पेन्शन ब्रिज व्यवस्थित रेजिस्ट करतो अर्थक्वेक फोर्सेस. ओके, नेक्स्ट, स्टील कॅन फुल्ली मीट द स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट विथ इवन स्मॉल सेक्शन. ओके, आता जे
कॉन्क्रीटचे सेक्शन बघितले तर कसे आहेत, मोठे मोठे असतात, बरोबर आहे. पण स्टील ब्रिजमध्ये आपण काय लहान सेक्शन घेऊन पण काय करू शकतो की चांगल्या प्रकारचे मोठे हेवी लोडसाठी ब्रिज डिझाईन करू शकतो किंवा कन्स्ट्रक्ट करू शकतो. ओके. अँड इन आरसीसी ब्रिज आर्चेस आर प्रेफर्ड वेअर मोर बेंडिंग मुवमेंट्स ऑकर. आता बघा जास्तीत जास्त लेंथ असेल किंवा जास्त बेंडिंग मुवमेंट असेल तर आपण जास्तीत जास्त काय करतो, जसं की पिक्चरमध्ये बघितलं आपण की आर्च प्रेफर करतो, आर्च डिझाईन आपण काय करतो, प्रेफर करतो. ओके. नेक्स्ट, मेंटेनन्स कॉस्ट इज हाय ॲज द केबल नीड्स टू बी चेंज. आता जे काही सस्पेन्शन ब्रिज आहेत ते अर्थक्वेकच्या वेळेस बेटर परफॉर्म करतात, पण ह्याचं ड्रॉबॅक काय आहे की जास्तीत जास्त त्याला मेंटेनन्सची गरज असते, कारण का ज्या काही केबल आहे त्या वेळोवेळी आपल्याला चेंज करायला लागतात. ओके. नेक्स्ट, स्टील ब्रिजमध्ये बघा, मेंटेनन्स अगेन्स्ट द रस्टिंग ऑफ स्टील हॅज टू बी डन रेग्युलरली विच इन्क्रीज द कॉस्ट ऑफ मेंटेनन्स. आता स्टील आहे म्हणल्यावर त्याचं रस्टिंग होणार, गंज लागणार, बरोबर आहे. मग ते गंजू नये म्हणून आपल्याला काय करायला लागतं की रेग्युलरली त्याला मेंटेनन्स करायची गरज आहे. ओके. मग हे रस्टिंग होत असेल तर काय होतं की त्याला मेंटेनन्सची गरज आहे, बरोबर आहे. म्हणजे काय, त्याची मेंटेनन्स कॉस्ट ही वाढते. ओके. पण स्टील हे ड्युरेबल आहे. ओके. नेक्स्ट, देअर कॉस्ट ऑफ मेंटेनन्स इज व्हेरी स्मॉल. आता जे काही आरसीसी ब्रिज आहे तुम्ही बघितले असतील सगळीकडे, त्याला एवढी मेंटेनन्सची गरज नाही, एकदा बांधला की विषय संपला. पण कधीतरी आपल्याला ते चेक करायला लागतं. पण ॲज कम्पेअर टू सस्पेन्शन ब्रिज अँड स्टील ब्रिज, आरसीसी ब्रिजेस हॅव्हिंग लो मेंटेनन्स कॉस्ट. ओके. नेक्स्ट, इन्स्टॉलेशन टेक्स टाइम. सस्पेन्शन ब्रिजमध्ये काय आहे की इन्स्टॉलेशनला वेळ लागतो. ओके, इन्स्टॉलेशनला वेळ लागतो. पण स्टील ब्रिजमध्ये काय होतं की आपण पटकन इन्स्टॉल करू शकतो, म्हणजे कुठलाही ब्रिज लगेच पटकन तयार करू शकतो. हे कशामध्ये, स्टील ब्रिजमध्ये. पण आरसीसी ब्रिजमध्ये काय होतं, त्याचं तुम्ही बघितलं, एकदा एखादा पार्ट जर आपण कन्स्ट्रक्ट केला तर त्याला क्युरिंगलाच जवळजवळ 15-16 दिवस जातात, बरोबर आहे. म्हणजे काय, तर त्याच्या वेने आपल्याला तो व्यवस्थित कन्स्ट्रक्ट करायला लागतो, त्यामुळं आरसीसी ब्रिज कन्स्ट्रक्ट करायला वेळ लागतो. ओके. सगळ्यात महत्त्वाचं काय की आरसीसी ब्रिज कन्स्ट्रक्ट करायला खूप वेळ लागतो. तुम्ही बघितलं असेल आसपास जेवढे काही ब्रिज आहेत तो किती कन्स्ट्रक्ट करायला वेळ लागतो. सो दिस इज अ कंपॅरिझन बिटवीन सस्पेन्शन ब्रिज, स्टील ब्रिज अँड आरसीसी ब्रिज. ओके, समजलं सगळ्यांना? येस, समजलं? येस सर. Yes, sir. थँक्यू. ओके. नेक्स्ट पॉईंट दॅट इज ब्रिज फेल्युअर. ओके. आता ब्रिज कधी कधी फेल होतो बघा. वेन ब्रिज कोलॅप्स मेनी टाइम्स आर पुट ॲट रिस्क. ब्रिज कोलॅप्स इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस टाईप ऑफ स्ट्रक्चरल फेल्युअर दॅट कॅन ऑकर. आता कॉजेस काय आहेत बघा, कॉजेस ऑफ ब्रिज फेल्युअर. फर्स्ट, अर्थक्वेक. ज्यावेळेस भूकंप होतो त्यावेळेस जास्तीत जास्त ब्रिज कोलॅप्स होतात. दुसरी गोष्ट, फायर, म्हणजे ज्यावेळेस आग लागते त्यावेळेस. नेक्स्ट, बोट इम्पॅक्ट. एखादा त्याच्यावरती बोट येऊन थडकली किंवा काय झालं ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट झाला तर तो कोलॅप्स होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं चौथं म्हणजे फ्लड. ज्यावेळेस पूरजन्य परिस्थिती तयार होते, मे बी त्या पुरामध्ये ब्रिज कोलॅप्स होऊ शकतो. नेक्स्ट, कन्स्ट्रक्शन ॲक्सिडेंट्स. ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन करत असतो त्यावेळेस व्यवस्थित प्रिकॉशन नाही घेतलं, सेफ्टी मेजर्स व्यवस्थित फॉलो नाही केले तर काय होतं की मे बी कोलॅप्स होऊ शकतो. नेक्स्ट, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स. ओके. ज्यावेळेस तयार करताना ब्रिज तयार करतो त्यावेळेस मे बी मॅन्युफॅक्चर करत असतो त्यावेळेस काहीतरी डिफेक्ट राहिले असतील म्हणून कोलॅप्स होऊ शकतो. डिझाईन डिफेक्ट्स. ज्यावेळेस आपण एखादा ब्रिज डिझाईन करत असतो मे बी त्यावेळेस तो कोलॅप्स होऊ शकतो. ओके. म्हणजे काय की डिझाईन डिफेक्ट असेल तरी पण हा ब्रिज कोलॅप्स होऊ शकतो. सो डिझाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट, पुअर मेंटेनन्स. जर आपण त्याला बघितलंच नाही, स्टील ब्रिज असेल किंवा सस्पेन्शन ब्रिज असेल किंवा इवन आरसीसी ब्रिज असेल, त्याला जर आपण लक्षच नाही दिलं, त्याचा वेळेवर मेंटेनन्सच नाही केला तरी पण तो कोलॅप्स होऊ शकतो. दीज आर द कॉजेस ऑफ ब्रिज फेल्युअर. ओके. मेंटेनन्स ऑफ ब्रिजेस. ओके.
आता बघा, द बेरिंग्स ऑफ गर्डर शुड बी कोटेड विथ ऑइल फ्रॉम टाइम टू टाइम. ज्या काही बेरिंग्स आहेत त्या ब्रिजच्या, त्या आपल्याला टाइम टू टाइम काय केलं पाहिजे, ऑइलिंग केले पाहिजे, जेणेकरून त्या रस्ट होणार नाहीत आणि त्या खराब होणार नाहीत. ओके. नेक्स्ट, द फ्लोअर सिस्टीम ऑफ अप्रोचेस अँड ब्रिजेस शुड बी प्रॉपरली मेंटेन. जे काही त्याचे फ्लोरिंग सिस्टीम आहे ना, ती आपल्याला काय करायला पाहिजे, प्रॉपरली मेंटेन करायला पाहिजे. ओके. जर त्याच्यावरती काही खड्डे पडले किंवा काय झालं तर आपल्याला ते वेळोवेळी मेंटेन करता आलं पाहिजे, नाहीतर काय होईल, मे बी ते वाढत जाऊन ब्रिज कोलॅप्स होण्याची शक्यता जास्त असते. सो मेंटेनन्स करणं आपल्याला गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट, द एंटायर ड्रेनेज सिस्टीम शुड बी इन्स्पेक्टेड फॉर इट्स अ प्रॉपर फंक्शनिंग. ओके. आता त्याचे काही ड्रेनेज सिस्टीम आहे ती चॉकअप झाली आहे का, ती व्यवस्थित वर्किंग कंडिशनमध्ये आहे का, हे वेळोवेळी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. जर हे चेकच नाही केलं आणि जर पाऊस पडत राहिला तर त्याच्यावरती पाणी साठून राहील आणि नेहमी पाणी साठून राहिल्यामुळं तो ब्रिज खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्याचं जे काही ड्रेनेज सिस्टीम आहे ती वेळोवेळी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट, द मूवमेंट ऑफ फाउंडेशन if any should be carefully inspected and all attempts should be made to stop such further movements. आता कधी कधी काय होतं, जे काही फाउंडेशन आहे आपलं, आपण करता वेळी व्यवस्थित स्ट्रॉंग फाउंडेशन करतो, पण कधी कधी काय होतं की ते फाउंडेशन थोडंसं मूव होतं किंवा स्लाईड होण्याची शक्यता असते. तर ते आपल्याला वेळोवेळी इन्स्पेक्ट करणं गरजेचं असतं की बाबा त्याची मूवमेंट झाली का. जर झाले असेल तर ते स्टॉप करण्यासाठी आपल्याला प्रिकॉशनरी मेजरमेंट करणं गरजेचं आहे. ओके. मग हे जर गोष्टी आपण त्यावेळी केल्या तर ब्रिज आपला व्यवस्थित राहू शकतो. त्याला मेंटेनन्सची गरज असते, ती त्यावेळी आपल्याला करायला लागते. नाही केलं तर मे बी तो ब्रिज कोलॅप्स होऊ शकतो. सो दिस इज मेंटेनन्स ऑफ ब्रिजेस. ओके. दिस इज एक्झाम्पल ऑफ सस्पेन्शन ब्रिज, बँड्रावरळी सीलिंग. ओके, जसं की आपण मगाशी बघितलं. नेक्स्ट, the Howrah Bridge, official name Rabindra Setu. This is a steel bridge. Carries 8 lanes of road. Design cantilever. Length 705 meter. Width 21.6 meter. Opened 3 February 1943. Okay. So this is Howrah Bridge. Next, the Sarai Ghat Bridge, official name Sarai Ghat, carries rail cum road. आता बघा, हा जो स्टील ब्रिज आहे याच्यामध्ये काय रेल्वे पण आहे आणि आपला जो रोड पण याच्यामधून कन्स्ट्रक्ट केलेला आहे. सो रेल कम रोड हा ब्रिज आहे बघा. डिझाईन कसं आहे, स्ट्रस आहे. मे बी तुम्हाला अप्लाइड मेकमध्ये किंवा इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये झाला असेल ट्रस डिझाईन. मटेरियल कुठलं वापरले, स्टील. लेंथ 1.49 किलोमीटर. विड्थ 7.31 मीटर. ओपन 7 जून 1963. ओके. कन्क्लूजन, ब्रिजेस कनेक्ट डेस्टिनेशन्स. Bridges are asset to mankind and have last for generation. As the construction of bridge influence the whole ecosystem and the change is permanent, so proper planning and adapt the bridge into the natural ecosystem has to be done. The scope of bridge engineering is ever booming and technology used is in bridge building is also getting sophisticated. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं काय कन्क्लुजन, की ब्रिज एखादा आपण कन्स्ट्रक्ट करतो म्हणजे ते काय होतं की त्या ठिकाणी तो परमनंट असा लँडमार्क होऊन जातो किंवा तो परमनंट आपण जे काही कन्स्ट्रक्शन करत असतो ते पिढ्यानपिढ्यासाठी करत असतो. बरोबर आहे. ते काही 10 वर्षासाठी किंवा 15 वर्षासाठी करत नाही. ते लाँग ड्युरेशनसाठी आपण एखादा ब्रिज कन्स्ट्रक्ट करत असतो. म्हणजे त्याचं प्लॅनिंग आणि कन्स्ट्रक्शन एकदम व्यवस्थितच झालं पाहिजे आणि त्याचं लोकेशन एकदम व्यवस्थित पद्धतीनं चूज केलं पाहिजे, जेणेकरून काय होईल की त्याचा अडथळा होऊ नये आणि तो सगळ्यांसाठी ॲसेसिबल व्हावा. या पद्धतीनं आपण त्याचं कन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, कारण का तो चेंज जो आहे तो परमनंट असणार आहे. ओके. नेक्स्ट, दॅट इज टनेल. ओके. विल स्टार्ट टनेल. वी हॅव
Still we have 10 minutes, I think. Okay, next point, that is tunnel. Tunnels are underground passages used for transportation. They could be used for carrying freights and passengers, water, sewage, etc. The method involved are underground operations known as tunnel driving, and the surface is not disturbed. It is understood that first tunnel was constructed by Egyptian and Babylonians about 4000 years ago. It was built to connect two buildings in Babylon. The length, width and height of this tunnel were 910 meter, 360 meter and 450 meter respectively. ओके, आता टनेल कुठं कुठं आणि कशासाठी कन्स्ट्रक्ट करतो रे आपण? बघितलंय सगळ्यांनी टनेल? टनेल म्हणजे काय रे? व्हॉट इज मीन बाय टनेल? बोगदा. बोगदा किंवा भुयारी मार्ग, बरोबर? हा, कुठं कुठं बघितलंय टनेल? कुणी कुणी बघितलं आतापर्यंत? हो सर. येस सर. कुठं Yes, बघितलंय? रेल्वे मधून. ओके, रेल्वेमधून प्रवास करताना, बरोबर आहे. म्हणजे काय, तुम्ही जर पुण्याहून मुंबईला जर रेल्वे थ्रू जा किंवा रोडवेने जा, तुम्हाला बरेचसे टनेल त्या मार्गावर दिसतील, बरोबर आहे. आणि हे कशासाठी तयार केलेले आहेत? की तो मार्ग व्यवस्थित प्रॉपर मेंटेन होण्यासाठी, बरोबर आहे. इतरत्र जो काही घाट वगैरे आहे तो अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो? या प्रकारचे भुयारी मार्ग तयार करतो, बरोबर आहे. किंवा आपण सिवेज ड्रेन करण्यासाठी किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी किंवा वॉटर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी पण आपण काय करत असतो? टनेल कन्स्ट्रक्ट करत असतो, बरोबर आहे. आता जर तुम्ही बघितलं की बऱ्याचशा आपल्या जर तुम्ही कोयना डॅमचं उदाहरण घेतलं तर तिथं इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी आपण काय केलेले आहेत? मोठमोठे भुयारी मार्ग तयार केलेले आहेत आणि त्याच्या थ्रू आपण काय करतोय? की पाणी ट्रान्सपोर्ट करून त्याच्यावरती वीज निर्मिती करतो. म्हणजे असंही आपण करू शकतो. ओके, सो टनेल हे त्याच्या यूजनुसार आपण कन्स्ट्रक्ट करत असतो. आणि टनेलचा एक सगळ्यात मोठा फायदा काय आहे? की ज्यावेळेस त्याचं कन्स्ट्रक्शन चालू असतं ते अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्ट होत असतं, बरोबर आहे. त्यामुळं जो सरफेसवरचा भाग आहे तो कुठल्याही प्रकारे डिस्टर्ब करत नाही किंवा त्याला डिस्टर्बन्स होत नाही. ओके, ते खालून अंडरग्राऊंड जे कन्स्ट्रक्शन असतं टनेलचं, हां, त्यावेळेस वरच्या कुठल्याही सरफेसवरच्या भागाला डिस्टर्बन्स होत नाही किंवा केला जात नाही. दिस इज द ॲडव्हान्टेज ऑफ दॅट टनेल. ओके, आणि पहिला टनेल बघा, इट इज अंडरस्टूड दॅट फर्स्ट टनेल वॉज कन्स्ट्रक्टेड बाय इजिप्शियन अँड बेबिलोनियन्स. कधी केला? 4000 years ago, 4000 वर्षापूर्वी. इट वॉज बिल्ड टू कनेक्ट टू बिल्डिंग्स इन बेबिलोन. दोन बिल्डिंग कनेक्ट करण्यासाठी काय केलं? की या प्रकारचा भुयारी मार्ग तयार केला. आणि त्याची लेंथ किती होती बघा? 360 त्याची लेंथ होती 910 मीटर. ओके, अप्रॉक्सिमेटली 1 किलोमीटर. ओके, म्हणजे 910 मीटर. ओके, आणि विड्थ किती होती बघा? 360 सेंटीमीटर अँड त्याची हाईट होती ती 450 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. ओके, नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ टनेलिंग. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं काय ॲडव्हान्टेज काय बघा? टनेल्स आर मोर इकॉनॉमिकल दॅन ओपन कट्स बियॉन्ड सर्टन डेप्थ. ओके, आता बघा, टनेल आपल्याला हे जास्त इकॉनॉमिकल ठरतात ज्यावेळेस आपण ओपन कट्स करतो. जसं की आपण रोड इन कटिंग बघितलं. ओके, तर त्या पद्धतीनं करण्यापेक्षा टनेल्स हे इकॉनॉमिकल ठरतात. आता कशा कशा ठरतात बघा? टनेल्स अवॉइड डिस्टर्बिंग ऑर इंटरफेअरिंग विथ सरफेस लाईफ अँड ट्रॅफिक ड्युरिंग कन्स्ट्रक्शन. ओके, आता आपल्याला जर एखादा रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल किंवा एखादा ब्रिज कन्स्ट्रक्ट करायचा असेल, काही जे सरफेसवरती आपण कन्स्ट्रक्ट करायला लागतो त्यावेळेस सरफेसवरचा पूर्ण जो भाग आहे तो डिस्टर्ब होऊन जातो. जर आपल्याला रोडचा मेंटेनन्स जरी करायचा असेल तरी आपल्याला किती ट्रॅफिक आपल्याला थांबवायला लागतं, तुम्ही बघितलं असेल. तर अशा प्रकारचे खूप प्रॉब्लेम येतात.
जर आपल्याला सरफेसवरती काय करायचं म्हणलं. पण ज्यावेळेस आपण टनेल कन्स्ट्रक्शन करतो, अंडरग्राऊंड टनेल कन्स्ट्रक्ट करतो, त्यावेळेस कुठल्याही प्रकारे सरफेसवरच्या भागाला डिस्टर्बन्स होत नाही. ओके, तिथे बिल्डिंग असू द्या, रोड असू द्या, ब्रिजेस असू द्या, कुठल्याही पद्धतीने सरफेसवरच्या भागाला डिस्टर्बन्स करत नाही किंवा होत नाही. ओके, नेक्स्ट, tunnels prove to be cheaper than bridges or open cuts to carry public utility services like water, sewer and gas. आता बघा, आपण वॉटर ट्रान्सपोर्टेशनसाठी काय करतो, टनेल कन्स्ट्रक्ट करतो, किंवा सिवर ट्रान्सपोर्टेशनसाठी टनेल कन्स्ट्रक्ट करतो, किंवा तसंच गॅस ट्रान्सपोर्टेशनसाठी सुद्धा आपण काय करतो, टनेल कन्स्ट्रक्ट करतो. बरोबर आहे. पण हे आपल्याला इकॉनॉमिकल ठरतं कधी, की ज्यावेळेस आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट करतो किंवा ओपन कट्स तयार करतो, त्याच्यापेक्षा हे टनेल चीप ठरतात या सगळ्या सर्व्हिसेससाठी. ओके, नेक्स्ट, इफ टनेल्स आर प्रोव्हाइडेड विथ इझी ग्रेडियंट द कॉस्ट ऑफ हॉलिंग इज डिक्रीज. ओके, जर आपण व्यवस्थित इझी त्याला जर स्लोप दिला, ग्रेडियंट व्यवस्थित मेंटेन केली, तर आपल्याला जे हॉलिंग म्हणजे ओढून नेण्यासाठी किंवा वाहण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे ती एकदम कमी लागते. ओके, म्हणजे त्याच्यातून जर आपण एखादी गोष्ट ट्रान्सपोर्ट करत असतो, त्याला जर व्यवस्थित उतार दिला तर ती आपोआप बाय ग्रॅव्हिटी व्यवस्थित ट्रान्सपोर्ट होते. त्यामुळं इझी ग्रेडियंट दिला, व्यवस्थित स्लोप दिला, तर काय होते, ती पर्टिक्युलर जी काही ट्रान्सपोर्ट. ओके, ओके, ऑफलाईनवाले आहेत ते इंटरनॅशनल सेमिनार हॉलला जावा, आणि ऑनलाईनवाले, सो यू शुड जॉईन दॅट प्रोग्राम ऑन फेसबुक लिंक. ओके, आहे सगळ्यांकडे फेसबुक लिंक ती? हो सर. तर त्याच्या थ्रू तुम्हाला काय करायचं आहे, ती जो काही प्रोग्राम आहे त्याला जॉईन करायचं आहे. ओके, विल स्टॉप हिअर. व्हॉट एव्हर रिमेनिंग पार्ट विल सी इन नेक्स्ट लेक्चर.